पाहता गोवळी इको कमी करा थोडा. पाहता गोवळी खायत त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. आणखी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. आली दाई डाई धावे वळत्या मागे गाई करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दांतु मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. आज या ठिकाणी जो अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याचा थोडक्यात सुरुवातीला परिहार द्यायचा. कीर्तनाकडे जाण्या अगोदर या ठिकाणी एकदम सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर ज्या आज एक अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्याकडे ही काल्याची सेवा आली आहे. तावरे परिवार यांनी माझ्यासारख्या संतांच्या चरणी पडलेल्या दासाला ही सेवा दिलेली आहे. आणि हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येतोय आणि परमपवित्र गाव आहे. तर पवित्र असा देश जे गाव आहे वाळुंज पुरंदर तालुक्यात जिल्हा पुणे. तर सर्वांचे नावं तर या ठिकाणी थोड्या वेळेच्या अभावी नाही घेता येणार, पण आपण या सर्वांना जे टाळकरी गायक मंडळी कलाकार गुणीजन आहेत आणि एवढे सुंदर छोटे छोटे बालक उभे आहेत. आता ते थकलेत थोडा वेळ, मग नंतर उठतील परत ते नाचायला. तर फार सुंदर असं आयोजन केलंय समस्त वाळुंज ग्रामस्थांना आणि विशेष करून श्रोते मंडळींना मी इथे धन्यवाद देतो. कारण ते नसतील तर सांगायचं कोणाला, आहे का नाही. तर त्या दृष्टीने हे सुंदर असं आयोजन त्याबद्दल आभार आहेत. आणि या ठिकाणी जो अभंग घेतलाय, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. असं फार सुंदर 4 चरणाचा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हा काल्यासाठी विशेष करून घेतला जातो आणि प्रेमा भक्तीचं लक्षण याच्यातून दिसून येतं. आणि या अभंगात काला काय आहे, काला घेण्याचा अधिकार कोणाला आहे आणि खरोखर काला वाटल्या जातो तर कोणाला वाटल्या जातो, असं सुंदर वर्णन या अभंगातून तुकोबाराय आपल्याला करतात. विठ्ठला विठ्ठल. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. काला म्हणजे काय हो? आपल्याला काला म्हणजे वरवररित्या लोणी दूध दही आणि वरून लाह्या मिक्स केल्या म्हणजे झाला. आम्ही रोजच काला खायचो, लहानपणी खायचो, आताही आम्हाला काला दिसतो. पण तात्विक दृष्ट्या जर या काल्याला बघितलं तर काला म्हणजे फक्त वरवररित्या लाह्या पोळ्या आहेत का? मुळीच नाहीत. आपल्या संतांनी काला वाटण्याचे काही अभंग लिहिलेत, काही खाण्याचे लिहिलेत. आणि तुम्हाला माहित आहे की वाटण्याचा अधिकार अधिक असतो खाण्यापेक्षा, बरोबर. कारण पंक्तीमध्ये आमंत्रण नसलं तरी खायला बरेच जण येतात का नाही, पण वाटण्याची वेळ आली तर नाही. तर काला वाटण्याचा अधिकार फक्त 2च व्यक्तींना आहे. आणि त्यामध्ये सर्वात मोठा अधिकार जो आहे, पहिले तर भगवंत आहेत, पण संत
काला वाटू एकमेका, पण वाटणार कोण? संत. आपल्या संतांनी आपल्यासाठी हा काला दिलेला आहे. तुम्हाला वाटतं का की आपण स्वतः तेवढे अधिकारी आहोत की स्वतः काला बनवून आम्ही वाटू? ते काय वरवरच्या लाया पोहे नाहीत. जर थोडंसं चिंतन केलं ना त्यावर तर कळतं की जे दूध दही लाया आहेत ना, याला थोडं वेगळ्या रूपाने बघायचं. आता सरळ सरळ कोणी म्हणेल काला बनवायला काय लागत नाही हो महाराज, आम्ही लाया पोहे दही सगळं मिक्स केलं तरी काला बनतो आमचा. पण या ठिकाणी जे लाह्या आहेत त्या भक्त रूप लाह्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रेमाभक्तीचं सुंदर असं लोणी दही तूप टाकलं ना, दूध टाकलं की मग बघा तो काला कसा बनतो. तर या ठिकाणी जर आपण विचार केला काला कशासाठी हो, आता 7 दिवस कीर्तन झाले का नाही? झाले ना. 7 दिवस तर आता कलाकार मंडळी पुढच्या कार्यक्रमाला जातील. आपला वर्षभराचा कार्यक्रम फिक्स असतो. कुठला? संसाराचा, हे की नाही? त्याच्यानंतर काय? पण मला सांगा, पहिला दिवस तुम्हाला माहित आहे, पहिल्या दिवशी नामपराभंग घेतात, संतपर असतात, धामपर असतात, वैराग्य भक्ती आणि सुंदर सुंदर असा उपदेश आपल्याला केला जातो ना 7 दिवस. पण शेवटी काल्याचं कीर्तन नाही झालं तर आपल्या सप्ताहाची पूर्णता होत नाही. आता भगवंतच बघून घ्या ना हो, मथुरेमध्ये प्रकटले है ना, तिथून कुठे गेले? गोकुळाला. गोकुळाहून परत कुठे गेले? वृंदावनला. वृंदावनात राहिले आणि तिथून परत कुठे गेले? द्वारकेला. ठीक आहे. आणि द्वारकेवरून परत त्यांचा हस्तिनापूर, द्वारका हस्तिनापूर चालत राहायचं, बरोबर. शेवटी मग परत आपले वैकुंठ धामाला गेले. पण या सगळ्या धामामध्ये काय म्हटले? चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. का गोकुळच? गोकुळच का? बाकी नव्हते धामा? केले देवे पंढरपुरी. काय वाटतं, विठोबा तिथं लीला करत नसेल? आजही विठोबा तिथे लीला करतो भक्तांसोबत, पण गोकुळातच का? कारण थोडक्यात एवढंच लक्षात घ्या, इतर ठिकाणी भगवंत गेले म्हणून ते तीर्थक्षेत्र बनलं. काय बोललो, कळालं? भगवंत ज्या ठिकाणी गेले ते तीर्थक्षेत्र बनलं, पण त्यांचं जे घर आहे ते नेहमीसाठी तीर्थक्षेत्र आहे. म्हणून जो प्रधानमंत्री घरी असल्यावर काय त्याला प्रधानमंत्री थोडी म्हणणार आहे? सर 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 कोण म्हणेल? पोरगा येईल, ओ बाबा घोडा बना, लगेच वरी तुकडुक तुकडुक सुरू. तर गोकुळ वृंदावन जे आहे हे भगवंताचं घर आहे आणि त्या ठिकाणी ज्या लीला केल्या जातात त्या सर्व ज्ञानाचा सार तोच आहे. सगळ्या भक्तीचा सार तिथेच आहे. आपल्याला पोहोचायचं तिथंच आहे. म्हणून गोकुळातल्या लीला, कारण इतर ठिकाणी ज्या लीला केल्या जातात त्या ऐश्वर्य प्रधान असतात. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिय, असं पराशर मुनी पराशर संहितेत सांगतात की भगवान या शब्दाचा अर्थ काय? भगवान. जो व्यक्ती 6 ऐश्वर्यांना धारण करतो, तर भगवंताच्या इतर ठिकाणी असलेल्या लीला कशा असतात? ऐश्वर्य प्रधान. पण घरात केलेल्या लीला असतात ना त्या माधुर्य प्रधान असतात, त्याच्यामध्ये मधुरता असते. आणि भगवंताच्या काही गुणांमध्ये तुम्हाला सांगतो, आज तशी रामनवमीचा पर्व आहे, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ते प्रकट झाले. पण पांडुरंग जे आहेत ना ते पूर्ण पुरुषोत्तम म्हणून प्रकट झाले होते. पूर्ण पुरुषोत्तम.
आणि गर्ग साहित्यात तर एवढं म्हटलंय, पूर्णतर पूर्णतम जर कोण असेल तर कृष्ण आहेत म्हणे. आणि तेच कृष्ण पांडुरंग आपल्यासाठी पंढरपुरी राहतात. तर त्यांच्या घरात ज्या लीला होतात त्या मधुर प्रधान असतात. म्हणून तुम्हाला माहितच आहे, काल्याच्या कीर्तनात भगवंताच्या गोकुळातल्या लीला सांगायच्या असतात. आणि तेच सुरुवात कुठून होते? लोणी चोरण्यापासून. गवळणी येतात, यशोदाला म्हणतात, अगं तुझा काना सांभाळून ठेव ना. कृष्णाला सांगावे राहावे की जावे, काय करू, वाळून सोडून जाऊ का इथंच राहू, आहे का नाही? गवळण सांगे गवळणीला, या अभंगात जनाबाई फार सुंदर वर्णन करतात. हेल घाली जनी. हा, तर याच्यावरून आपल्याला समजून येतं की भगवंताच्या घरातल्या लीला फार सुंदर आहेत, एवढ्या मधुर आहेत. आणि त्यांच्या चोरीचा लीला अत्यंत मधुर. काय सांगायचं? पहिली गोष्ट तर काल्याच्या कीर्तनात उपदेश कमी आणि जास्त लीला सांगाव्या, कारण तोच आपल्या जीवनाचा सार आहे. तर थोडं लीलेकडे प्रवेश करून सांगतो. भगवंताच्या काही माधुरी असतात. एक रूपगोस्वामी म्हणून असे महान संत आहेत पश्चिम बंगालचे, त्यांनी भक्ती रसामृत सिंधू नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ते भगवंताच्या 4 विशेष माधुर्य लीलांचं वर्णन करतात. भगवंताच्या कोणकोणत्या माधुरी आहेत. माधुरी तुम्हाला या शब्दावरूनच कळतं. मधुरता असल्याशिवाय आपलं गोड पण गोड राहत नाही. म्हणतात भक्त माधुरी, रूप माधुरी, लीला माधुरी आणि गुण माधुरी. त्याच्यामध्ये वेणू माधुरी येते. तुम्ही बघा इतर अवतारात कुठे वेणू आहे का? आता वेणू आहे, बासरी, पावा. भगवंताच्या 3 प्रकारच्या बासऱ्या असतात. आपण नेहमी एकच आहे, ते भावगीतात गातो, नको वाजवू रे काना, है ना? तेवढंच आपल्याला माहिती. पण जेवढे जेवढे छिद्र येतात, जेवढी जेवढी लांबी आहे त्यानुसार त्यांचे बासरीचे आकार बदलतात. भगवंताची जी वेणू आहे त्या वेणूची मधुरताच वेगळी आहे. भक्त माधुरीमध्ये तुम्ही समजू शकता, भगवंत एवढे भक्तवत्सल आहेत, एवढे भक्तवत्सल आहेत की ते स्वतःच्या पदाचा विचार करत नाही की मी कोण आहे. त्यांच्या अष्टसखा आहेत, तुम्हाला माहित असतील. त्याच्यात पेंद्या फार प्रसिद्ध आहे, सुदाम्या पण प्रसिद्ध आहे का नाही? सुदाम्याचे पोहे आहेत, नंतर पेंद्याची भाकरी आहे. तर भगवंताने द्वारकेच्या सिंहासनावर बसलेला असताना शिळे पोहे खाण्यासाठी पळालेला एकच देव आहे आमचा, एकच देव आहे आमचा. दुसरा शिळी भाकरी खाण्यासाठी पेंद्या. भगवंत गोपालकाला करायचा म्हणून काय करतात? वनामध्ये जातात. अगोदर तर ते चोऱ्या नव्हते करत, बिचारे घाबरायचे. जगन्नाथ आहे तरी पण घाबरायचा. जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे असं म्हणतात.
दुर्लभ तुम्या देखिला साजनी. इथे साजनी का म्हटलंय? ह्या विरहणी असतात. याच्यामध्ये तो पती, मी त्याची XYZ. समजलं ना? ती मधुरता असते. समजलं का? ती फक्त कृष्ण अवतारातच आहे. तुम्हाला इतर ठिकाण नाही दिसणार. नाही तर एक पत्नी व्रत, दुसरी नाही. सीता माता तर अत्यंत सुंदर होती हो. पण तुम्हाला सांगू का, थोडं वाचन केलं ना तुम्ही तर कळेल, शूर्पणखा एवढी सुंदर बनवून आली तरी रिजेक्ट केली. एक पत्नी व्रत. पण इथे कृष्णा येऊ द्या, किती येऊ द्याचे येऊ द्या, 16,160 झाल्या होत्या तरी पण. आणि आहेतच ते जगन्नाथ आहेत, ते आपले पण पती आहेत ना. कोणाला वाटतं का पुरुषांना आमचा पती नाही? आपण त्यांचेच आहोत, आहे का नाही? तर भक्त माधुरी एवढं प्रेम करतात ना भगवंत भक्तांवर, तुम्ही विचारच नाही करू शकत. जर खरोखर चिंतन केलं ना, संसारात लय लोक रडतात हो, भरपूर रडतात. पण थोडे संध्याकाळी बसून रडत जावा. कधी माहितीये का? एकांतात बसायचा आणि विचार करायचा की माझ्या देवाने माझ्यासाठी काय केलं. माहितीये तुम्हाला काय केलं? भरपूर दिलंय तरी मागतो जे आपण. तर ती भक्त माधुरी, रूप माधुरी काय सुंदर. तुकाराम महाराज वर्णन करतात, राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया. आपली हिम्मत होत नाही दिवसा सूर्याकडे बघायची. भगवंत किती सुंदर आहे म्हणे. लाखो करोडो सूर्य एकत्र येतात तेवढं तेच त्यांच्या शरीरातून प्रकट होतं म्हणे. ज्यावेळी महादेवाला पराभूत करून कामदेव द्वारकेला पोचला, म्हटलं या जगातला आता एकच व्यक्ती बाकी आहे त्यावेळेला ज्याला मला पराभूत करायचं. कामदेवाचे बाण असतात बर का, स्तंभन नावाचा एक बाण असतो. तो पहिला मारला की व्यक्ती तिथेच त्याचा गेम होतो साध्या भाषेत. त्याच्या पुढे मग तो कामाच्या आहारी जातो. तर तो म्हटला एकच व्यक्ती बाकी, आता मला त्यालाच पराभूत करायचं. आणि गेला ना आपले फुलाचा बाण धनुष घेऊन, आणि समोर भगवंत बसले होते. काय सुंदर, ते सुंदरता पाहून स्वतः कामदेवच मोहित झाला. स्वतः कामदेव जो जगाला भुरळ घालतो तो त्या भगवंताचे रूप माधुरी पाहून तिथंच खाली पडला. म्हणून त्यांचं एक नाव झालं. भगवंताचं एक नाव आहे मदन मोहन. ऐकलं तुम्ही? मदन मोहन नाव आहे भगवंताचं. भक्त माधुरी, रूप माधुरी, लीला माधुरी, काय ते सुंदर. आपल्या सवंगड्यासोबत भगवंत खेळायला जायचे. भगवंत एकदा म्हटले, अरे आपण सगळे जण वेगवेगळ्या आपलं जे शिदोऱ्या आणतो ते एकेकानेच खायचं का? अशा आपण सगळे जण एकत्र करून खाऊया. आज आपण काला बनवूया. पेंड्याच्या घरी काय नव्हतं बिचाऱ्याच्या, शेळी भाकरी सापडली. पण तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोप बालकाची, त्या सवंगड्याची इच्छा असायची की आज मी काहीतरी माझ्या कृष्णाला घेऊन जाईल. कोणाला माहितीये का? वाक्य कळालं का? वाक्य कळालं का? माझ्या कृष्णाला. हेच आपल्या जीवनातलं माझा शब्द निघून गेलाय म्हणून आपल्याला देव लवकर जवळ बोलवत नाही.
तेच आपलं थोडंसं कोरडं पण राहतं. एखादं लहान स्त्रीचं एखादं छोटं बाळ असू द्या आणि ते रडू द्या. आता मला अनुभव आहे, आमचं 3 वर्षाचं बाळ आलं इथे, पद्मनाभ. 3 वर्ष म्हणलो का? तर लवकर मोठं केलंय मला, तर लवकर भागवत कथाकार बनवायचं. 3च महिन्याचे हा, पण दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सगळा फिरून बसलाय तो. तर माझी धर्मपत्नी ती किचन मध्ये असली ना तर ती सारखी मला म्हणते, आवाज आलाय का बघा. मी म्हणला कसला आवाज आहे? ते फॅनचा आवाज आहे. नाही म्हणते रडलं काहीतरी. एवढी नाळ जोडलेली हो. आणि ते पण कोण? ते मागच्या जन्मात दुसऱ्या कुठेतरी आईचा लेकरू असेल. आता ते आमच्याकडे आला, आमची जबाबदारी आहे ती. कळलं का? मग त्या भगवंताची नाळ कशी जोडलेली असेल आपली. बघा, मी ना हसवणारा विनोदाचार्य किंवा पिंगळा मुंगळा गाणारा नाहीये बर का. मी भगवंताशी प्रेम करायचं शिकवणारा दास आहे. तुम्ही महाराज म्हणा. कळालं? जर तुम्ही एवढ्याच कीर्तनातून एक वाक्य घरी नेलं म्हटले खरोखर आम्हाला भगवंताप्रती प्रेम झालं महाराजाचं ऐकून, तर माझं कीर्तन सार्थक झालं. विठाला विठाला भगवंताचं प्रेम अफाट आहे, अफाट. त्या पेंड्याने शिळी भाकरी आणली. भगवंत म्हटले की चला सगळ्यांनी शिदोऱ्या ठेवा. आणि घरून ज्यावेळेस लेकरं निघायचे ना, ते छोटे छोटे लेकरं होते, फार मोठे नव्हते. ते घरून निघायचे ना तर त्यांची आई काय करायची, 2 शिदोऱ्या द्यायची त्यांना. 2, एक नव्हती. एक त्या स्वतःच्या लेकराला आणि एक कृष्णासाठी. कळतं का? 2 पोटल्या असायचे त्यांच्या. आपली इकडे एक इकडे एक. कृष्णाकडे काहीच नसायचं. कारण यशोदा माता द्यायची, ते म्हणायचं आपलं भरपूर मार्केट आहे, टेन्शन घेऊ नको, मी मध्ये बसतो, सगळे खाऊ घालतात मला. त्यांनी जे काही आणलेलं असायचं ते मिक्स करायचे. पण त्या दिवशी पेंद्या काही देत नव्हता. म्हटले काय रे पेंद्या, आज देत नाही तू, काय अडचण आहे? म्हणे कसं देऊ, 2 दिवस झाले घरात काहीच नाहीये म्हणून मी शिळी भाकरी घेऊन आलो. म्हणे हे कुठे जात आहे? दही दूध लोणी तूप. ते म्हणे ते जातंय ना तुझ्या कोणाकडं? मामाकडं. मामाला घातक बर का, वाचून राहायचं. बऱ्याच मामांनी बाच्यांचा गेम केलेला आहे, इतिहासात भरपूर उदाहरणं आहेत. आता तर बिलकुलच फिरकायचं नाही तिकडे. तर ते म्हणे सगळं ते कंसाला देऊन येतात, घरी काय उरतंय. म्हणून भगवंताने चोरी सुरू केली. त्यांनी केलेलं काम हे धर्मच असतं. धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम, भागवतात म्हटलंय. भगवंत जे करतात ते धर्म आहे. महाभारतात त्यांनी सगळं राजकारण केलं, तो धर्मच आहे. तसं भगवंत म्हटलं अच्छा ठीक आहे, आपण आपलंच आहे पण चोरून खाऊ, कशाला टेन्शन घ्यायचं, मी आहे ना. चोरांचा महाचोर, तुम्ही माझ्यासोबत चला जा फक्त. त्यावेळी पेंद्याने आणलेली शिळी भाकरी मिक्स केली आणि ते सगळं गोपाळ काला बनवून एकमेकाच्या तोंडात घालू लागले. आणि असा काला वाटल्यानंतर इथे प्रत्येक जो गोपालक होता ना तो भगवंताला एक बरवायचा. भगवंताशी मध्ये बसलेले सुंदर असा विचार करा, सगळे गोल गोल बसले समोर. त्यांच्या कोणा आम्रखंड श्रीखंड, कोणाचं लोणी आहे, कुठे चपाती आहे, करंजी आहे, सगळं भारी भारी आणलेलं होतं. फक्त मी थोडं बोलून जात असतो, म्हणजे आजकाल लोकांना ते असं झाले ना, ते म्हणतात काय नाही त्याच्यात, फक्त ते हाडं फोडत नव्हते बरं का, तिथे हाडं फोडणं नव्हतं. आजकाल लोकांना ते वाईटच वाटत नाही. काय असतं म्हणे, काय होत असतं. सुंदर असा गोपाल काला केला, दुधापासून बनलेल्या सर्व वस्तू असायच्या. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, याच्यातून एकच मी तुम्हाला शिकवण घरी घेऊन जायला सांगेल. प्रत्येकाने एका गायीचं तरी संगोपन करा. कारण गाय जर गेली ना, तुम्हाला आज सांगतो त्या दिवशीपासून कलियुग सुरू होणार आहे असं म्हटलेलं आहे शास्त्र. विठ्ठला विठ्ठला गोमाता, अरे मातेचा दर्जा दिलाय, तर त्या ठिकाणी समृद्ध होते ते. कशामुळे? दही दुधामुळे. सगळ्यांनी काला खाल्ला, पण एका गो बालकाच्या मनात त्या दिवशी थोडी मस्करी करायची इच्छा झाली. तो म्हणला काना तू काय कर म्हणे, तोंड उघड फक्त आणि डोळे लाव. पहिले काय डोळे उघडून खायचे ते, तू डोळे लाव, मग मी तुझ्या
तोंडामध्ये, मी आज स्पेशल तुझ्यासाठी आणलेलं आहे काहीतरी. ते एवढा विश्वास त्या बालकांवर की भयंकर. भागवतात फार सुंदर वर्णन येतं त्या बालकांचं. कोणी म्हणा आम्ही पण बनू शकतो का हो? बनू शकता. कमीत कमी 1-2 लाख करोड जन्म जर तुम्ही भक्ती केली तर बनू शकता. तुम्ही बनू शकता. महान महान तपस्वी, महान महान योगी जन ज्यावेळेला त्यांची भक्तीची पराकाष्ठा झाली त्यावेळी त्यांना ते सवंगडी बनायची तिथे संधी मिळालेली आहे. ते काही साधारण नाहीत. आणि देवी देवता तर बिलकुलच नाहीत. काही जण ते म्हणतात देवी देवता आले होते गावकरी बनायला, मित्र बनायला नाही. कळलं का? देवी देवतांची पण लायकी नाहीये भगवंताच्या लीलामध्ये जाण्याची. एवढी महानता आहे त्या गोपालकांची. तेवढ्यात काय झालं, त्याने फूल आणलं तोडून. तो म्हणला पेढा आज मस्त पेढा बनवून दिला आईने, तू काय कर म्हणजे डोळे बंद कर, तोंड उघड. आणि त्याने ते ते फूल तोंडात टाकलं आणि भगवंताने खाल्लं ना. ते कडू असते, फूल कडू असते का नाही? असते का नाही? भगवंताने खाल्लं आणि सगळे गोपालक नाचायला लागले. म्हणजे मस्करी हाय, आपली हिम्मत आहे अशी मस्करी करायची देवाची. ती पात्रता त्यांची आहे. भगवंताने एवढं सहन केलेलं आहे त्या गोपालकांसाठी, तुम्ही विचारच नाही करू शकत. साक्षात या सृष्टीचा निर्माण करता ब्रह्मा पण तिथे समोहित झाला. त्याला कळालं नाही की अरे उष्ट खातो देव, हा देवच असू शकत नाही म्हणे. तर तुम्हाला उच्चिष्ट आणि उष्टावळीत फरक सांगतो. उच्चिष्ट असतं ते खाल्ल्यानंतर संतुष्ट झाला, ते जे पत्रावळी उरतं ना थोडं थोडं, त्याला म्हणतात उच्चिष्ट. पण जो आता गुलाबजामुन संपून जाणार आहेत म्हणून तो एकदाच घेऊन ठेवतो, समजतं का? त्याला म्हणतात उष्टावळ. म्हणजे स्वार्थापोटी नाही पण खाण्यासाठी भरपूर. म्हणून भगवंत म्हणतात यार लागे मागे मागे, माझ्या मागे या म्हणे तुम्हाला. याल तरी मागे मागे या सर्वजण या, आज भरपूर खायला देणार आहे मी. म्हणून त्या ठिकाणी उष्टावळ शब्द आलेला आहे. पहिल्या चरणात काय म्हणतायत? उष्टावळ हा महत्वाचा शब्द त्याच्यामध्ये. भगवंत जे आहेत त्या ठिकाणी भरपूर खाऊ घालतात त्या मुलांना आणि सुंदर अशा लीला करतात. शास्त्रात असं सुंदर वर्णन येतं. भगवंताच्या वेळी घडी नव्हती माहित आहे ना. तर घडी कशा बघायचे ते तुम्ही लेकरांना पाहिलं, लेकरं खेळायला जातात, एवढे खेळतात की आईला काठी घेऊन जावं लागतं चालणारे जेवायला. किती वेळ झाला उन्हात खेळतो बोलतात ना. हा मग भगवंताला कोण सांगायचं? आता तिथं तर एवढं असं होतं. आजकालच्या मुलांचं 1 मिनिटात भांडण, 2 मिनिटात एकत्र होतात का नाही? तिथं तर त्यांचं असं नातं होतं की ते एकमेकाला सोडू शकत होते का? म्हणूनच कंस मामाने घडी बनवली होती. माहित आहे तुम्हाला? कोण सांगितलं का आजपर्यंत? कंस मामाने घडी बनवली होती. कंस मामा दिवसातून किती वेळा जेवण करतो? 3 वेळा करतो. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी थोडं हलकं वगैरे असतं की नाही. म्हणून कंस मामा काय करायचा, ज्यावेळेस वनात गाई चरायला जायचे 3 राक्षसा नियमन ठेवायचे दररोजचे. एक सकाळी, एक दुपारी आणि संध्याकाळी. सकाळी ते खेळात एवढे व्यस्त व्हायचे की त्यांना कळायचंच नाही, संपला विषय. एवढे खेळायचे की जेवणाला विसरून जायचे, काला व्हायचंच नाही, त्यांचं जेवण विसरून जायचे. मग तेवढ्यात एखादा राक्षस मध्ये यायचा. मग कृष्णाला थोडं ध्यान भंग व्हायचं ना.
मग त्याला मारलं की मित्र म्हणायचे, अरे कृष्णा आता खूप थकलोय, आपण थोडं जेवण घेऊ चला. कळलं का? असं सकाळ दुपार संध्याकाळ चालायचं त्यांचं. आणि असं करत करत गोकुळात एवढ्या सुंदर सुंदर लीला भगवंतानी केल्या, काय सांगायचं, सगळं गोकुळ त्रासून गेलं होतं, संपूर्ण गोकुळ. पण एक सांगतो, तो त्रास त्यांच्यासाठी आनंद होता. काय होता? आनंद. भगवंत चोरी करायला त्याच घरी जायचे ज्या ठिकाणून त्यांना निमंत्रण यायचं. कळतंय का? ज्या ठिकाणी निमंत्रण नाही तिथं देव जातच नव्हता. सगळ्या गोपी ज्या वेळेला ते वनात असायचे त्या एकत्रित येऊन गप्पा मारायच्या. आणि कोणाच्या गप्पा? यशोदानंदांच्या गप्पा. कसे दिसतात, काय होत असल, आता पायामध्ये काय नाही, काटा टोचत असेल का, खडे टोचत असतील का, अहो काय प्रेम त्या गायींचं. आजही वृंदावनला किती गेले, हात वर करा. एक. अवघड आहे. मग वृंदावनला नक्की जा. वर जाण्याच्या आधी, वर जायच्या आधी एकदा तरी वृंदावन जा. लोक मथुरेला जातात हो, पण तुम्हाला सांगू, सगळ्यात श्रेष्ठ या पृथ्वीवरचं स्थान असेल तर ते वृंदावनामधलं गोवर्धन आहे. कळलं का? सगळ्यात श्रेष्ठ स्थान म्हणे. तर भगवंताच्या पायामध्ये चपला घालण्यासाठी यशोदा मातेने सांगितल्या. ते म्हणले, तुला द्यायच्या असतील ना तर 36 लाख चपला दे म्हणे. किती? कशासाठी हो? 9 लाख गायी होत्या ना त्यांच्या. मग मी एकटाच कशा काय चपला घालू? माझ्यासाठी माझ्या गायी सुद्धा चपला घालतील, मी एकटा चपला नाही घालणार. ते म्हणे ठीक आहे, तसाच जाय. मग बरं आहे ना, 36 लाख कुठून आणायचे? एवढं प्रेम. गायींना ज्यावेळी कळालं की यशोदा मातेच्या मनामध्ये काय चाललंय, काय चिंता आहे, की कृष्णाच्या पायाला खडे टोचतील, म्हणून रात्रीच गायी सुटल्या. अख्खं वृंदावन पावडर पावडर करून टाकली. तुम्ही आजही जा, असं एवढं सुंदर आहे ना, पावडर पावडर आहे. फक्त माती असे खडे दिसणारच नाहीत तुम्हाला. पाऊस पडला तरी चिखल लागत नाही. लोळा तिच्यात, असं लोळायचं. लोक लोळतात, रमण रेतीत तर भांडणच करतात. भगवंतानी भांडणं केले, आम्ही केलेत काय मोठी गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवंताने जे केलं ते आम्ही करतो, पण काही मर्यादित. त्यांनी आग पिली मग आपण नाही खायची घरी. त्यांनी दूध पिलं मग आपण प्यायचं. तर एवढं सुंदर वृंदावन आहे, तिथल्या मातीला पावडरच करून टाकलं खुरांनी ठेचून ठेचून, 9 लाख गायींनी. मग ही, यावरून तुम्ही समजू शकता गायींना किती प्रेम असेल. आणि तुम्हाला जर खरं प्रेम पाहिजे असेल ना जगामध्ये, तर गायीमध्ये दिसतं म्हणे. आता तुम्ही म्हणाल लहान बाळाचं नाहीचं, नाही, ते पण स्वार्थापोटीच आहे. एखाद्या पोराला नोकरी लागू देऊ नका, मग बघा कशी बोलते आई. ते प्रेम लगेच बाहेर येत. पोरगी सरळ वागू देऊ नका, मग कळतं तुम्हाला. या जगात तुम्हाला गाय जी आहे ना, ओरिजिनल जर्सी गाय नाही म्हणत आम्ही, जर्सीला गायच नाही म्हणत. तुम्ही विनाकारण जर्सीचं म्हणसाल तर अवघड होईल. जी गाय ओरिजिनल गाय आहे ना, तिच्या वासराला बघू द्या, तिचा पाना फुटतो. माहित आहे तुम्हाला? ते तर तुम्ही अनुभवी आहेत. मी फार छोटा आहे, मच्छर एवढा. तुम्हाला माहित आहे ना, हे प्रेम असतं. पाना फुटणं म्हणजे प्रेम आहे. या जगात फक्त गायी जवळच तुम्हाला आता ते प्रेम दिसेल, बाकी सगळं उरलं सुरलं काम आहे. मग त्या गायींनी काय केलं, पूर्ण जमीन पावडर करून टाकली. हे प्रेम भगवंतावर आहे. त्यानंतर त्या गोपी काय करायच्या, उठल्या सुटल्या आपलं गोपाळ नंदनाचं चिंतन असायचं त्यांचं. 24 तास तेच जात्यावर फिरताना. आणि एवढंच काय सांगायचं, ते आपलं लोणी दही दूध विकायला ज्यावेळी जायचं ना मथुरेला, ते विसरूनच जायच्या की आम्ही दही दूध लोणी विकायला आलो. बिलोमंगल ठाकूर लिहितात, विक्रे तुकामा किल गोप कन्या
मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दद्याधिकंबो वंशादवोचत गोविंद दामोदर माधवेती. दही दूध विकायला गेले ना, विक्रे तू कामा, विकायचं काम असायचं काय, दही दूध लोणी, आणि मोठ्या मोठ्याने म्हणायच्या गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या. काय बोलायच्या, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या, माधव कृष्ण दामोदर घ्या. मोठमोठ्याने ओरडायचा त्या मथुरेमध्ये गल्लीमध्ये, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या. आणि त्यांना भानच राहायचं नाही की आम्ही आलोय कशासाठी. आणि जशीच्या तशी जी अवस्था होती ना तुकोबारायांची होती. तुम्ही तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये ऐकाल, ते कधी कधी मिरच्या विकायला जायचे देऊवरून चिंचवडला किंवा तिकडे मुंबईला पण गेलेले तुकोबारायांचे. ते पण असे चिंतन एवढे मग्न व्हायचे ते विचारायचे समोरचे, अहो तुकाराम सेठ कितीला मिरच्या, काय किलो, तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊन जा, तुम्हाला पाहिजे तेवढ्या घेऊन जा. ही अवस्था होती भक्तांची. तर ज्या गोपी होत्या ना एवढ्या मग्न राहायच्या भगवंताच्या लीलेमध्ये, एवढ्या मग्न राहायच्या त्यांना कळायचंच नाही, देहभान विसरून जायच्या. आणि हेच खरं अद्वैत आहे बरं का. थोडं तत्वज्ञानाकडे जाऊन सांगतो, हेच खरं अद्वैत आहे. आपण जो मीपणा ठेवलेला आहे ना माझ्याकडे, मी तो सोडला नाही ना, मग कसा जमेल. आज जो खरा अद्वैत आहे ना, अद्वैत शुद्ध अद्वैत, मी त्याचा आहे त्याचा हे म्हणण्यामध्ये गर्व पाहिजे. गर्व, मी कोणाचा आहे, मी त्याचा आहे, तो माझा आहे, हे आज समाजामधून निष्ठच चाललंय. बंधुगिरी तर भरपूर वाढली आहे. प्रेमच विसरलेत लोक. काय सांगायचं, भगवंताच्या प्रेमाभक्तीत जे भक्त नावून निघाले ना त्यांनीच त्या भगवंताला प्राप्त केलेला आहे. बाकी सगळा खेर खारमाल इथंच राहिलेला आहे. तुम्ही विचार करू शकता, व सत्ययुगामध्ये 99% चांगले लोक, 1% थोडेसे खिचडी टाईप असतात. कलियुगामध्ये 99% खिचडी आणि 1% चांगले आहेत बरं का. एवढा बदल आहे सत्ययुग आणि कलियुगामध्ये. मग एवढं फिल्टर होऊन आपण कलियुगापर्यंत आलोय तर समजून घ्यायचं. पण काळजी करू नका, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये 1000 दोष असू द्या, कली दोष निधे राजन असती. एक महान गुण, एकच गुण चांगला आहे म्हणे इथे, आणि तो एकच पाहिजे आम्हाला. दुसरं काय पाहिजे, काय, नाम संकीर्तन साधन पैसोपे जोडतील
संकीर्तन साधन पै सोपे. अहो एवढं सोपं साधन दिलंय की बसता उठता गाता है ना, हरिमुखी गाता हर पली चिंता त्या नाही मागवता. हा समजलं तुम्हाला. हा थोडक्यात एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी जे प्रेमा भक्तीचा काला दिलाय ना देवाचा, तो त्याच अधिकारी व्यक्तीला मिळणार आहे. अगोदर काला म्हणजे काय सांगितलं मी, काय भगवंताच्या मुखातून आलेलं जे काय असेल त्याच्यामध्ये त्यांची मधुरता मिक्स होते. पण जर प्राप्त करायचं असेल ना तर दुसऱ्या चरणात प्राप्त होतो. करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान. नामाचं चिंतन करणं फार आवश्यक आहे. आता जे इथे 40 पार झालेले 50 पार झालेले दिसतायत ना, मला तर वाटतंय शेवटचीच पिढी असेल. हा आणि मला वाटतंय, माझं मत मांडतोय, हे खरोखर जे काही संप्रदायाची शिकवण घेऊन पुढे चाललेत ना. आज आम्ही आता शिकलेले लोक, मी शिक्षक आहे शाळेमध्ये. मी पाहतो मुलांमध्ये जे ज्ञान लग्न झाल्यावर किंवा मोठं झाल्यानंतर यायचं ते मुलं आज तिसऱ्या दुसऱ्या वर्गातच सांगायला लागतात आम्हाला. मग त्यांच्यामध्ये काय राहिलो? चंचलता, अस्थिरता बिलकुल काही नाहीये. फक्त काय मोबाईल, टीव्ही आणि मायबाप त्यांना सूट देतात ना. मायबाप म्हणतात आता नाही मोबाईल वापरणार, मग कधी वापरणार आहे ना. हे सूट असते का नाही आपल्याकडून? तुम्ही नाही सांगणार मला माहित आहे. पण लक्षात घ्या, त्यांना नामचिंतन शिकवा, त्यांना नामस्मरण शिकवा. का? कारण जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ना ती नामानेच त्यांना मिळणार आहे. नाम साधन पण आहे, साध्य पण आहे. नाम साधन आहे. आणि कोण म्हणाल अहो मला देव भेटला नाही, मग नाम काय आहे? नाम काय आहे? साध्य आहे. तुम्हाला भेटला देव. देव एवढा कृपाळू आहे की कलियुगासाठी त्याने नामरूपी अवतार घेतला म्हणे. नाम जे आहे ना तुमचं साधन साध्य एकच आहे. म्हणून ज्याला काला खायचा, ज्याला अधिकारी बनायचं काल्याचं, त्याने काय करायचं? करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान. नाम मुखात असतंय पण ध्यान वेगळंच असतंय. बघा तुम्ही, माता भगिनींना मी एक आवर्जून हात जोडून सांगेल, तुम्हाला सांगतोय पुरुष मंडळी आहे ना शास्त्रानुसार कामापुरतेच असतात बर का. सुरुवातीला बीज प्रदान केलं, त्याच्या पुढे जी जननी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला उदाहरण कळालंच असेल. रावणाची माय कोण होती हो? आमच्या गावची नव्हती. रावणाची माय कोण होती? राक्षसी नव्हती हो, तेवढं तरी सांगा. जाऊ द्या, नाव घेऊ काय करायचं. आणि भक्त प्रल्हादाची माय कोण होती? भक्त प्रल्हादाचा बाप राक्षस आणि माय भक्त होती कयादू. आणि रावणाची माय राक्षसीन पण बाप मोठे ऋषी होते, विश्रवा ऋषी. दोघा लेकरांमध्ये फरक दिसतो का नाही? एक झाला रावण आणि एक झाला महान भक्त प्रल्हाद. आहे ना दोघांमध्ये फरक. मग याच्यात चूक काय झाली? सांगा बरं काय चुकलंय? रावणाच्या आईचं काय चुकलं? तिने तर चांगला पुरुष शोधला होता, लग्न नव्हतं झालं. आम्ही आधीच सांगतो, रावणाच्या आईचं त्या ऋषीचं लग्न नव्हतं झालं, ते नंतर केलं असेल त्यांनी. सांगा बरं. म्हणून म्हटलं आईची, ते म्हणतात ना ज्या आईचं गर्भ पवित्र आहे ना त्या गर्भातून येणारं बाळ हे जगासाठी काहीतरी करून जातं. म्हणून ती माय महत्वाची आहे. कळालं का? म्हणून मी माता भगिनींना माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये हे सांगतो की तुम्ही काळजी घ्या. बाकी यांचं काय? पती म्हणजे काय माहितीये का? संस्कृत मध्ये म्हणतात पाती इति पती. जो रक्षण करतो स्त्रीचं सामाजिकरित्या, आर्थिकरित्या आणि संपूर्ण जे काही असेल तिला लागतं ते देतो, त्याला पती म्हणतात. आणि पत्नी म्हणजे काय? पतनात त्रायते इति पत्नी. जी पुरुषाला कोणत्याही पतनात जाण्यापासून वाचवते
तिला म्हणतात पत्नी. विठ्ठला विठ्ठला. तर ज्या आईचा गर्भ पवित्र आहे ना, तिच्या गर्भातून येणारं बाळ हे खरोखर तुम्ही समजू शकता, देशासाठी नाही तर संप्रदायासाठी काहीतरी काम करणारच. आणि ते आपल्यासाठी माहितच आहे, स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती नसते ना तर क्षमा करा मी बोलतो, इथे स्त्रियांचे पती कोणतरी वेगळे असते. बरोबर, पुरुषांना मिशा काढावं लागल्या असत्या आणि बाकी मग नावी गावाच्या बाहेर काढले असते दाढे वाढवायला. खरोखर वाचाल ना त्यावेळेस कळेल तुम्हाला काय ते संभाजी महाराज, काय ते शिवाजी महाराज. मी पाहिलं नाही त्यांना, पण असं हृदय भरून येतं त्यांच्यासाठी. त्यांच्यामुळे आज इथं उभा राहून हरी जागर चाललाय आपला. तर एवढ्याच की आपण काय करतोय, काला खाण्याचे अधिकारी आहोत का आपण? नाही हो, ते व्यासपीठ चालवणाऱ्यांनी काला दिला हातावर, मग घेतला आम्ही खाल्ला. अहो तो वरवरचा काला खाल्ला. खरा काला नामाचं चिंतन करणाऱ्याला मिळतो. आणि त्या संप्रदायाची खरोखर शोकांतिका आहे. तुमच्या गावात असतील नामाचं चिंतन करणारे, पण खरोखर बोलणारे आचरण करणाऱ्यांमध्ये फार भेद आहेत. इथं मी बोलेन, मी हे करतो ते करतो, पण मी आचरणच नाही करत. बरोबर आहे ना? ते म्हणसाल महाराज वेगळाच काला सांगायला लागले आजकाल. विठ्ठला विठ्ठला. का? कारण संस्कृती टिकवायची आहे का नाही? सांगा बरं, टिकवायची का नाही? खतम होणार हो, खतम होणार एक दिवस. संप्रदायाचे कीर्तन काही दिवसाने तुम्हाला हे मंडळी गेली नाही 50 पारवाले नाही दिसणार तुम्हाला. गावागावामध्ये मोठमोठे हरिपाठ बंद पडले. सकाळीच माझं जीवनच असं आहे, मी ज्यावेळेस झोपतून उठलो माझ्या कानावर ते हे पडायचं, ते प्रल्हाद शिंदे नाही का मंगळवेड्याचे, विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल, काय सुंदर गायचं, ते ऐकायचो मी. आज नाही आहे ते. मग ते काला खाण्याचे अधिकारी टिकून ठेवावं लागतील ना, नाही तर काला खराब होईल. हो होईल का नाही? व्यवसाय करा, नोकऱ्या करा, शेती करा, काय जे करायचं ते करा, फक्त चुकीचं करू नका. आणि हरिनाम घ्या. बसता उडता काढता भांडता जे असेल ते एकमेकीला शिव्या द्यायच्या तरी म्हणा ए हरी आणि जा वरी वैकुंठाला. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण त्या भगवंताचं नाव घ्या. ते दुसऱ्या चरणामध्ये तुकोबार सांगतात आपल्याला. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. करीती नामाचे चिंतन. चिंतन तर प्रत्येकाला आहे हो. असा कोण सुटलाय का? चिता चिंता समान असते असं म्हटलं हितोपदेश मध्ये. फक्त एक बिंदू मात्र फरक आहे,
एक जिवंतपणे जाळते, एक मेल्यानंतर जाळते, बरोबर का नाही? तर भगवंताचं नाम जे आहे अत्यंत मधुर आहे. आमचे एक महाराज सांगतात, म्हणा कोका कोला जप करता का तुम्ही? करता का हो? किती वेळ जप करू शकता सांगा बरं? एखादा म्हणेल ना, अहो एवढे नालायक मला सोशल मीडियाला, ते याच्यामुळे लावलंय, सोशल मीडियाला आहे देवाच्या कृपेने थोडे 1.5-2 लाख लोक आहेत. तुम्ही पण आता तिच्यात आलात. तर ते म्हणतात देव कसला आलाय म्हणे, देव हे आपोआप होतं, सगळं सगळं चालतं आपोआप. म्हणजे एवढी नास्तिकता वाढली, तर त्याला साधा सरळ या व्यक्तीला विचारायचं, बाबा तुला जे नाव आवडतंय, नाव म्हणजे देवाचं नाही, नाही तर तू घ्यायचा देवाचंच. मग तुला कोको कोला प्यायला आवडतंय, उन्हाळ्याचे दिवस लागले, किंवा लिंबाचा रस म्हणत राहा म्हणा. 1 माळ कर, 2 माळ कर, 4 माळ कर, मग कळल तुला. चांगली एक गोळी घ्यावी लागते डोकेदुखीची. पण भगवंताचं नाव हे साक्षात भगवंतच असल्यामुळे अहो करोडो नाम धारक आहेत आणि करोडो नाम जप करणारे आहेत. करोडो. दिवसभर जरी विठ्ठल विठ्ठल जप केला तरी डोकं दुखत नाही. उलट मागा आता तर पुण्यामध्ये रिसर्च झाला, विठ्ठल विठ्ठल जप केल्याने तुमच्या हृदयाचे ठोके मस्त राहत म्हणे ना. ते मस्त असं रिदम मध्ये विठ्ठल 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 आहे ना. याने काय होता तुमचा हार्ट अटॅक वगैरे येत नाही तुम्हाला. ते तर त्यांनी वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं, आमच्या देवाचं नाव हे साक्षात आध्यात्मिक आहे. नामस्वरूप आमचा देव आहे, एवढा प्रेमळ देव आहे जो त्याच्या भक्तासाठी काय पण करलो. कोणाचे गुरं वळतो, कोणाच्या गोदड्या धुतो. अरे बाळणपण केलंय, आता काय सांगायचंय. बाळणपण केलंय चोखामेळ्यांच्या पत्नीचं केलं ना. ऐकला असेल कुठेतरी कथेमध्ये. अहो हात नाही लावत बऱ्याच बाया, शेजारी नसली तेव्हा तिची माय बोलव रे बाबा, सासूबाई पण हात नाही लावत आजकाल. देवाने सेवा केली, सेवा भक्ताची. तुम्हाला याच्याही वरचं उदाहरण देतो. महाभारतामध्ये तुम्ही जर भगवद्गीता वाचली ना, आधीच येतो मोठे मोठे नगाडे वाजताय, शंख वाजवाय, ढोल वाजताय. कारण कसं असतं, 2 बाजू असतात ना, त्यांना उत्साह ठेवण्यासाठी ढोल वाजवायला लागतं. एक मोठी टीम असते, एक सेना पूर्ण नगाडे, ढोल, शिंग वगैरे वाजवत असते आणि बाकीचे युद्ध करत असतात. नियमामध्ये असतं की त्यांच्यावर कोणी बाण चालवायचा नाही, नियम असतो. तर तेवढ्या आवाजामध्ये साधा विचार करा हो, भगवंत कुठे बसलेत? रथावर समोर आहेत खाली, आणि अर्जुन काय त्यांच्या पाठीमागे बसले का? उभा आहे ना उभा. विचार करा, थोडा विचार करा. भगवंत खाली बसले, अर्जुन इथे उभा आहे. ते म्हणणार का अरे कृष्णा डाव्या बाजूला घे, डाव्या बाजूला लवकर, तिकडे कर्ण आलाय. आवाज जाईल का हो? आवाज जाईल का? अहो बिलकुल आवाज नाही जात. एक थोडं ते स्पीकर लावू द्या, इथं कानात वाढावं लागतंय जोर जोरात. तेवढ्या मोठ्या कुरुक्षेत्रावर एवढा आवाज होता, पण अर्जुनाला कसं सांगायचं देवाला, तर त्यांनी खून ठरवली होती. काय खून होती माहितीये का? म्हणून मला माझा देवाचा गर्व आहे. कोणाला असो नसो, पण मला एवढा गर्व आहे ना, मी कोणत्या बाला मानतच नाही विठोबा सोडून. त्यांचे खून होते. जर डाव्या बाजूला जायचं तर डावी लात मार कृष्ण कालीला. डाव्या बाजूला जायचं तर डाव्या बाजूला लात मार म्हणे, आणि जर उजव्या बाजूला जायचं तर उजव्या बाजूला लात मार. पाय मारू शकतात, तोंडाने बोलतायत मस्त युद्धामध्ये. आणि जर तुला थांबवायचं असेल तर 1 महाराज आहे मध्ये, आणि चालायचं असलं तर 2 महाराज आहे. हाय का कोणता देव एवढा? हाय का कोणता देव एवढा? भक्तवत्सल. बाकीचे सगळे म्हणतात तू पुढे वय, मी तुझ्या पाठीशी आहे. माझा देव म्हणतो तू मागे राहा, मी तुझ्या पुढे. विठाला विठाला. तर नामचिंतन केल्याशिवाय तो अधिकार प्राप्त होत नाही, एवढंच सांगायचं. तर आपण भगवंताचं सुंदर असं नामकीर्तन करूया. विठोबा रखुमा
पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. थोडा एकोदा. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीत नामाचे चिंतन घडी काणोबाचे ध्यान. भगवंत उष्ट खायलाही मागं पुढे पाहत नव्हते. हा काला आपल्यापर्यंत या रूपामध्ये पोहोचलेला आहे. आज हे सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेला अतिशय सुंदर आहे. आज जे समाज दिसतो ना, हा नेहमीसाठी राहावा ना असा वाढत जावा. तिथपर्यंत मी जिथं गाडी उभी केली तिथपर्यंत भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी सगळ्यांनी प्रत्येकाने करा. व्यावसायिक असतील, महाराज लोक असतील, तसं सांगणं अपराध आहे. महाराज लोकांना जप करणं केला पाहिजे. मी पण आहे महाराज त्याच्यात. मी स्वतःसाठी वेगळा नाही म्हणायला हवं. प्रत्येकाने देवाचं नाव घ्या, मग तुम्हाला या जगामध्ये दुसरं नाव घ्यायची वेळ येत नाही. आणि त्या कान्होबाचं ध्यान करा. दगडूबा, धोंडूबा असे नाही, एकच विठोबा. ठीक आहे. तर आज रामनवमीचा पर्व आहे. मी थोडक्यात भगवान श्रीरामचंद्राविषयी सांगतो आणि मग आता धावत्या पळत्या आता मेट्रोचा स्पीड घ्यावा लागेल. आता संपवायचं म्हणल्यावर जायचं आपल्या कलाकार मंडळींना. तर भगवान श्री रामचंद्रांची ही जी नवमी आहे ही चैत्र शुद्ध नवमी आहे. आज भगवान श्री रामचंद्र या पृथ्वी तलावर अधर्माचा नाश करण्यासाठी परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, आणि विशेष करून परित्राणाय साधूनाम अगोदर काय येतं माहिती का? भगवंताला भक्त प्रिय आहेत. त्यांच्या संकल्प शक्तीने सुद्धा ते कोणाला मारायचं असेल ना, अहो जास्त वेळ नाही लागत. आतून एक नस पेळली ना, ओ गेला तू. फक्त पोहे काय काय वाटतं तुमच्याकडे माहित नाही, ते खायलाच या फक्त. मग भगवंताला काही नाही. तर गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानसमध्ये रावणाच्या जीवनाबद्दल म्हणजे पूर्वजन्माबद्दल एक कथा सांगतात. एक तर कथा आपली परिचित आहे, जय विजय होते भगवंताच्या द्वारावर, सनकादिक ऋषी जातात, त्यांना शाप मिळतो आणि ते परत खाली इथे 3 जन्म घेतात. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, नंतर रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल दंतवक्र, असं त्यांनी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युगामध्ये ते प्रकट झाले भगवंताच्या लीलेमध्ये. प्रतिपक्षी भगवंताला एकदा वाटलं की मी वीर्य रसाचं आस्वादन करू इच्छितो. वीर्य रस म्हणजे फायटिंग, एकमेकाला मारायचं. हे मूवी वाले त्यांच्या पुढे काय नाही. भगवान नरसिंहदेवाची फायटिंग बघा. एका भक्ताने पिक्चर पण काढलेला आहे. तुम्ही काय प्रमोशन करायला नाही आलो, पण बघा नक्की. महाअवतार नरसिंहा म्हणून बेस्ट अॅनिमेशन, एवढा सुंदर. त्याच्यात कळेल तुम्हाला फायटिंग काय असते, हे बाकीचं काय नाही. तर भगवंतानी काय केलं, वीर्य रसाचं आस्वादन करण्यासाठी आपला प्रतिपक्षी कोणतरी पाहिजे. इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी कोण नाही टिकत त्यांच्या पुढे, कोणाची एवढी लायकी नाहीये. म्हणून ते म्हटले माझाच एखादा हे जय विजय खाऊन पिऊन मस्त वैकुंठात बसलेले, तर खाली जा. दिला सनकादिक ऋषींच्या हाताने त्यांना शाप दिला, खाली गेले. ही एक कथा आहे. पण मी जी कथा सांगणार आहे थोडक्यामध्ये, त्यामधून तुम्हाला फार सुंदर शिकवण मिळेल. तर या ठिकाणी एक कैकेय देशाचा राजा असतो सत्यकेतू, त्याला 2 मुलं असतात. एक असतो प्रताप बानू, दुसरा अरिमर्दन. त्याचा एक मंत्री असतो धर्मरुची नावाचा, नावावरूनच कळालं. हा प्रताप बानू जो असतो ना, हा एकदा वनात जात असतो. वनात गेल्यानंतर ते का कालकेतू नावाचा राक्षस काय करतो, एका मायावी डुकराचं सोंग घेतो, म्हणजे रूप धारण करतो आणि त्याला घेऊन अरण्यात जातो. त्या ठिकाणी एक साधू बसलेला असतो. तो साधू ज्या राज्याचा प्रताप बानू आता राजा आहे, त्याचा पहिला राजा तो होता. पण तो कपटी साधू बनून बसला होता. काय बनून? कपटी साधू. आणि त्या कालकेतू नावाच्या राक्षस सोबत त्याने सगळं आपलं मॅच फिक्सिंग होतं त्याचं. तू फक्त घेऊन ये प्रताप बानूला, पुढचं काम मी करतो. कपटी साधूने काय केलं, मी त्याला साधू म्हणतो शब्द, कपटी साधू. तर त्याने तिथे प्रताप बानू गेले. आता तर धार्मिक आहे ना प्रताप बानू, त्याने हात जोडला. मोठे लोक असतात ना, साधूचा हात जोडतात काहीतरी आशीर्वाद द्यावा म्हणून, आहे की नाही. तर त्यांनी हात जोडला, म्हणे आशीर्वाद द्या, माझं असंच राज्य अमर राहो, फार वर्ष मी इथला राजा राहो, जोपर्यंत जिवंत, जोपर्यंत माझा राज्याचा विस्तार हो. आणि तो म्हटलं माझंच राज्य आहे मनामध्ये, तू घेतलंय ना, माझंच राज्य आहे, थांब तुला सांगतो. ते म्हणे मी नक्की तुझा राज्याचा विस्तार होईल, अमर होईल, तुझा अजय होशील तू. पण एक अट आहे. काय म्हणे, माझ्या हातून तू तुझ्या गावातील म्हणजे राज्यातील
ब्राह्मणाला आणि ऋषी मुनींना, साधू संताला, वैष्णवाला जेवण करायचं तुझ्या माझ्या हातून. मी कुकिंग करणार, मी स्वयंपाक करणार, तू खाऊ घालायचं. माझा स्वयंपाक असेल पण तू खाऊ घालायचं म्हणे. ते म्हणे ठीक आहे. एवढे उदार साधू मी आजच पाहिले म्हणे. असं स्वयंपाक घरात कोणी जात नाही असं पटकन, आहे का नाही. मग ते त्यांनी ठरवलं, सगळ्या साधू ऋषी मुनी वैष्णवांना बोलवलं, सगळे वारकरी वगैरे बसले तिथं खायला. आणि काय केलं माहितीये का त्याने, तो कपटी होता ना, तर त्याने त्यामध्ये अभक्ष भक्षण टाकलं, म्हणजे नॉनव्हेज, आणि सगळ्यांना खाऊ घातलं. आणि त्या कालकेतूने लगेच आकाशवाणी केली, म्हणे तुमचा धर्म भ्रष्ट झाला या राजामुळं, याने काय केलेलं आहे, तुम्हाला मांस भक्षण करवलंय म्हणे. सगळे चिडले ना हो. आणि सगळेच आता प्रताप भानूला सांगायला वेळच भेटला नाही की असं असं झालंय. त्यांनी लगेच उठून क्षमा मागितली, पण तोपर्यंत मुखातून शाप गेला होता. म्हणून म्हणतात, सगळ्यांशी नडा पण वैष्णवाशी, साधूशी, ब्राह्मणाशी आणि ऋषी मुनीशी लढायचं नाही. हा, त्यांच्याशी लढला तर त्याचा बाप लय मोठा आहे, एवढा मोठा आहे की कुठलाच कोणी राहायचा नाही. समजलं का. हा, ते म्हणलेलं आहे, बंगाली भाषेत म्हटलंय, राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के म्हणजे कोण, म्हणजे के म्हणजे काय, ज्याला भगवंताला मारायचंय कोणाची अवकाश नाही त्याला वाचवायची, आणि ज्याला वाचवायचंय तर कोणाची अवकाश नाही त्याला मारायची. विठ्ठला विठ्ठला. तर थोडक्यात एवढेच, तोच प्रताप भानू पुढच्या जन्मामध्ये रावण झाला, आणि त्याचा जो भाऊ होता हरिसूदन तो कुंभकर्ण झाला, आणि त्याचा जो मंत्री होता धर्मरुची तो विभीषण झाला. कारण धर्माची रुची होती ना, म्हणून तो धर्म सांभाळणारा झाला. तर त्यांनी सुंदर अशी तपस्या केली, तुम्हाला माहितच आहे. यावरून एवढंच समजतं की आपला संघ सुधारा. जर संघ चांगला असला तरच आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण आहे, नाही तर दुसरं कल्याण आहे. संघ अतिशय महत्वाचा. म्हणून जो काल आहे संत संगतीत मिळतो, नाम हे संत संगतीत मिळतं, आणि जीवनाचा उद्देश पण संत संगतीत मिळतो. विठ्ठला. भगवंत एवढे दयाळू आहेत, त्यांच्यावर डावाला आली द्यावी डाई, डावे पळत. तुम्ही थांबा, मी जातो म्हणे गाई सांभाळायला, तुम्ही आराम करा, तुम्ही आता नेमकाच काला खाल्लाय, आता झोप यायला लागली, तुम्ही झाडाखाली झोपा, मी जातो म्हणे. शेवटी तुकोबाराय फार महत्वाचं वाक्य बोलतात, एके ठाई काला तुका म्हणेल.
ठाई काला तुका म्हणे भावी काला. तर या ठिकाणी थोडक्यात काला काय आहे तुम्हाला समजलंच असेल, त्याचा अधिकारी कोण आहे ते समजलं असेल. नामाचं चिंतन बरोबर त्या वाक्याला जोडण्यात आलेलं आहे. भाविक बनावं लागतं, भाव लागतो. भावाशिवाय बाहेर काय मिळत नाही. पण खरा भाव बर का, भावे विना भक्ती भक्ती. बाजार भाव नाही पाहिजे. आजकाल देव पण एवढी भोळी भक्ती झाली महाराज. घर करोडाचं नाही, 1 करोड कमी होतात ना, 2 करोडाचं घर. मी आंबेजोगाईला गेलतो, 2 करोडाचं घर, पण देवळी एवढ्याच हिच्यात देव. का मालक तुम्ही आहे ना, कळाल का? मालक आम्ही आहे, ते मी गेलेलं नाही ना. त्याच्यामुळं एके ठाई काला काय म्हणतात तो गब्बर आहे. या ठिकाणी भक्त आणि भगवंताचं चित्त एवढं जुळलं पाहिजे, असं जुळलं पाहिजे. त्या ठिकाणी असं अद्वैत निर्माण झालं पाहिजे की अरे मी हे माझं नाही, घर कोणाचं आहे? त्याचा आहे. मालक कोण आहे? तो आहे, मी त्याचा आहे. आणि जो खरा भक्त असतो ना, जो खरा साधक आहे, तुम्हाला लगेच कळून येईल. त्यांच्या इथं जातो, म्हणतो हे माझ्या बापाने विहीर खोदलेली आहे, माझ्या आजोबाने केलेलं आहे, हे घर मी बांधलेलं आहे, आता मुलांचं मी करणार आहे. मी पुढच्या जन्मात तू बकरीच बनणार आहे. मी आहे ना. पण भक्त जो असतो तो काय म्हणतो, माझ्या विठोबाच्या कृपेने हे सगळं झालेलं आहे, विठोबाच्या कृपेने माझं कुळ परंपरा शुद्ध झालेली आहे आणि पुढेही होत राहील. म्हणून एवढंच लक्षात घ्या, भाव हा संत संगतीचाच मिळतो. जोपर्यंत तुम्ही संत संगतीत येणार नाही. आता तुम्ही म्हणसाल महाराज सप्ताह संपला की झालं ना, मी वर्ष टेन्शन फ्री आहे का नाही. तुकोबारायांनी गाथा लिहिली है ना, ज्ञानेश्वरी माऊलींनी दिली. एवढं काय दिलंय, तुम्ही 24 तास संत संगतीत राहू शकता. असं तुम्ही वाचन करा, नाम कीर्तन करा. एवढंच माझं शेवटचं तुम्हाला सांगणं असेल या रामनवमी निमित्त किंवा काल्यानिमित्त. विठाला विठाला विठाला. तर या ठिकाणी हे काल्याचं कीर्तन या दासाकडे आलं आणि मी माझ्या काही बोबड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या सर्वांच्या कृपेने पंढरीत वास आहे माझा. तसा मूळचा मी बुलढाणा जिल्ह्याचा लोणार सरोवर या गावचा आहे. महाराज तिकडचेच आहेत, शेजारच्याच गावचे निघले. आणि माझी तुमची आज पहिलीच ओळख आहे ना, पहिलीच ओळख आहे ना. मला तुम्ही पाहिलं नसेल, मी तुम्हाला आज पाहतोय. फक्त एवढंच आहे की माझ्या जीवनाचा मी एकच उद्देश ठेवलेला आहे, तो सगळ्यांना शक्य आहे नाही आहे. मी तसा इंजिनियर आहे, शिकलेलो, डिग्री झाली आहे, शाळेमध्ये शिकवतो, सगळं ठीकठाक आहे. पण उद्देश एकच आहे, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि के दर्शन विठोबाचे. हेची माझा बस मागणे तुझे नाही तुझे, बाकी काय नाही देवा. म्हणून मी तिथं राहतो पंढरीत. आणि भविष्यात असं सुंदर असं मुलांसाठी काहीतरी संप्रदायाचा गौरव व्हावा. काही संस्कृत जे युपी बिहार वृंदावन या साईडला काशीला जाऊन मुलं भागवत शिकतात, त्या मुलांना या ठिकाणी पंढरीत ते मिळावं. इथले भागवताचार्य बनावे. इथले आता कीर्तनकार तर सगळे बनतात, कलाकार मंडळी. माझ्यापेक्षा तर फार म्हणजे फार मोठी साधना आहे. माझ्या घरा शेजारी एक लहान मुलांचं गुरुकुल आहे. खरोखर मी तरी कधी कधी आळस करतो बरं का, थंडीच्या दिवसात. ब्लँकेट नको बाबा, ब्लँकेट लावून तो आज थोडी सुट्टी दे, 5 मिनिट. 5 वाजता ते 4 वाजता उठून ते मुलं उघड्यावर मृदंग वाजवतात. ते एवढे साधना करतात, त्या साधनेचं फळ आहे आज तुम्ही ऐकताय. हे उभा राहून प्रवचनच होईल जर हे गुणीजन नसले तर, बरोबर ना. पण तुकोबारायाने आपल्याला सांगितलं नाही, तुझं मधुर उत्तर, तुला काय सुस्वर नाही, सुस्वर नाही त्याला देवे काही नाही, पण तू जसा येईल तसा रामकृष्ण मान. माझ्याकडे एवढं सुंदर गायन गियन तर नाहीये, पण हे बाकीचे आहेत. त्याच गोष्टीला मांडण्याचा जो क्रम आहे तो मी ज्ञानाच्या द्वारे मांडतो. मी आपल्या आशीर्वादाने आतापर्यंत माझं लेखन कार्य असतं तर 2 ग्रंथ मी लिहिलेले आहेत तुमच्यासाठी. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहेत, तर मुलांसाठी सांप्रदायिक शिक्षण आपल्या शास्त्रातून मिळावं, संतांच्या चरित्राहून, गीता भागवत रामायण महाभारताहून, ते एक पुस्तक मी लिहिलेलं आहे. दुसरं एकादशी प्रताप नावाचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मनातली एकही शंका तुमची अशी नाहीये की त्याच्यातून ती पार पडणार नाही. मला 1000 फोन येतात एकादशीच्या दिवशी,
महाराज श्राद्ध आलं काय करायचं, महाराज 2 उपवास कसा सोडायचा, महाराज मग ते निर्जल करायची काय करायची, मग महाराज छोटी करू का मोठी करू, आता काय सांगायचं, सगळ्या एकादशी एकच असतात. सगळे प्रश्न सगळ्या संतांच्या महत्वाच्या एकादशीबद्दलच्या कथा मी तिथे टाकलेल्या आहेत, ते तुमच्या सेवेत आणलेल्या आहेत इथे. तर लागल्या कुणाला तर घेऊ शकता. काही सेवा त्याची छपाई किंमत 50 रुपये एकाची आहे. बाकी ते ऑनलाईन माझी वेबसाईटवर 200-300 रुपयाला देतो मी. ते सगळ्यांना माहीत असतं, ऑनलाईनचे पैसे भरपूर असतात. तर एवढ्याच शेवटी या ठिकाणी माझे जे काही 2 शब्द बोलले, कोणाला वाईट वाटलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमा करावी. जे चांगलं गेलं ते परंपरेचं, आचार्यांचं, संतांचं आहे. काही चुकलं असेल ते माझं आहे, आणि असं करून मला तुम्ही क्षमा करावी, एवढं माझं शेवटचं मी बोलतो. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वरा